नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जान्हवी ही ड्रायव्हरवर ओरडत असते आणि ड्रायव्हरला म्हणत असते, तुम्हाला जास्तची इन्फॉर्मेशन कोणी द्यायला सांगितली होती? कोणासमोर तोंड उघडायचं नाही आणि उघडलंच ना तर लक्षात ठेवा, तुम्ही आता माझे ड्रायव्हर आहात। असं बोलल्यावर अक्षय पाठीमागे येऊन उभा राहतो। अक्षयला समजतं की हे सर्व जे काम आहे ते जान्हवी वहिनीनेच केलेलं आहे, जेणेकरून रमा आणि माझी भेट व्हायला नको हे सगळं सत्य अक्षय समोर आलेलं असतं। जान्हवी अक्षयला म्हणतो, हे काय चाललंय? जान्हवी अक्षयला उडवाउडवीची उत्तरं देत असते। आता तिथे आनंद येतो। खरं तर आनंदला तिथून जायचं असतं, मात्र आता जान्हवी त्याला तिथून जाऊन देत नसते। काल झालं तरी सुद्धा तुला अजून बाहेर जायचं आहे का? नाही नाही, मी तुला कुठेच सोडणार नाही, असं जान्हवी आनंदला म्हणत असते। आता इथे मात्र सुद्धा अक्षयला आनंद बरोबर बोलायचं असतं, तरीही जान्हवी त्याला काहीच बोलून देत नाही आणि अक्षयला सुद्धा जान्हवी म्हणते, आपण नंतर बोलूया, मी जरा कामामध्ये आहे। आणि असं बोलून ती तिथून निघून जाते आणि त्याच वेळेला रमा येते आणि रमाचा धक्का हा अक्षयला लागतो आणि रमाच्या हातामध्ये जी कॉपी असते ती अक्षयच्या अंगावर पडते। पण अक्षयची चूक असल्यामुळे अक्षय रमाची माफी मागतो आणि म्हणतो, रमा सॉरी, तुला काही झालं नाही ना? त्यावर रमा बोलते, तुम्हाला काय झालंय? असा वेंदळेपणा का करताय? त्यावर अक्षय रमाला म्हणतो, मला माहित आहे त्या दिवशी तुझा ॲड्रेस चुकला नव्हता, तर तुला मुद्दाम चुकीचा ॲड्रेस दिला होता आणि म्हणूनच तू रस्ता चुकली होतीस। तेवढ्यात तिथे पार्वती आजी येते आणि पार्वती आजी म्हणते, अक्षय जायचं नाहीये का? त्यावर अक्षय म्हणतो, हो तू पुढे, मी येतो। पार्वती आजी तिथून गेल्यावर अक्षय रमाला म्हणत असतो, मी तर त्या जान्हवी वहिनीचं मी बघूनच घेणार आहे, त्यांचं खूप अति चाललं आहे, त्यांचं मी आज काही झालं तरी संध्याकाळी पर्दाफाश करणारच आहे, पण तू त्यामध्ये काही बोलायचं नाही, असं देखील अक्षय रमाला सांगत असतो। त्यानंतर आता तो कंपनीमध्ये जातो। तिथे अक्षय त्याचं काम करत बसलेला असतो। तेवढ्यातच तिथे शशिकांत येतो आणि शशिकांत अक्षयला म्हणतो, बघितलं ना, तुला नीट काही करताच येत नाही, तुला तुझ्या बायकोच्या ह्याच्यावर भुरळ पडली आणि म्हणूनच तू हे सर्व करून बसला आहे। काल काय जाऊन मजा केलीस ते मला सगळं माहीत आहे। ह्या घाणेरड्या भाषेमध्ये शशिकांत आता अक्षय सोबत बोलत असतो, पण आता अक्षय शांतपणाने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आणि अक्षय म्हणतो, माझं काय करायचं ते मी बघून घेईल, तुम्ही सांगू नका। आणि हे सर्व म्हणल्यावर शशिकांतला राग येतो आणि तो सर्व फाईल्स खाली फेकून देतो। आता इथे मात्र रेवा जी असते ती अक्षयच्या केबिनमध्ये येते। त्या सगळ्या फाईल्स खाली पडलेल्या असतात आणि रेवा बघून म्हणते, अक्षय एवढा राग चांगला नव्हे। त्यावर अक्षय म्हणतो, तुला मी दिसतोय का राग केलेला? त्यावर रेवा म्हणते, राग आला तर मेडिटेशन करावं। त्यावर अक्षय म्हणतो, हे सर्व मी नाही केलं, तुझ्या सरांनी केलेलं आहे, त्यामुळे मला काहीच बोलायचं नाही, असं अक्षय आता रेवाला म्हणत असतो। रेवा म्हणते, ठीक आहे, मी कोणाला तरी उचलायला सांगते, आणि असं बोलून ती तिकडून निघून जाते। आता इथे अक्षय बसलेला असतो आणि अक्षय पाणी पित असतो आणि त्याच वेळेला अक्षयच्या डोक्यामध्ये खूप विचार चालू असतात आणि तो म्हणतो, मी पहिल्यांदा शशिकांत मुकादम यांना हरवलेला आहे। इकडे शशिकांतला खूप राग येत असतो, कारण अक्षयने त्याचं काहीच म्हणणं मनावर घेतलेलं नसतं। त्यावर रेवा शशिकांतच्या तिथे येते आणि शशिकांतला म्हणते, काय झालं? त्यावर शशिकांत रेवाला म्हणतो, काय नाही, मी तुला एकदा म्हणालो होतो ना, तुला बघायचं आहे का अक्षयचं तुझ्यावर किती प्रेम आहे ते, तर आता मी तुला जे सांगतोय ते तू कर, असं शशिकांत रेवाला सांगत असतो आणि तिला पुढचं प्लॅन समजून सांगतो। आणि इथे आनंद जो असतो तो घराच्या बाहेर पडलेला असतो। त्याच वेळेला त्याची खूप चिडचिड होत असते, कारण जान्हवी प्रत्येक वेळेला त्याच्यावर संशयच घेत असते। तरी सुद्धा आता तो बाहेर पडतो। आता आनंदला ती मुलगी भेटायला आलेली असते आणि त्याच वेळेला जान्हवी सुद्धा घराच्या बाहेर पडते आणि त्यानंतर ती आनंदचा पाठलाग करते आणि आनंदला रिक्षातून पाहते। त्या मुलीसोबत आनंद बोलत असतो, हे पाहून जान्हवी इकडे रडकुंडीला येते आणि त्याच वेळेला ती म्हणत असते, हा किती चिटर आहे। आणि आता इथे आनंद आणि ती मुलगी दोघे गप्पा मारत असतात
आणि मिठी मारतात तेवढ्यात जान्हवी मोबाईलमध्ये त्यांचा फोटो कॅप्चर करून घेते। आता तिला हे सर्व बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो। खरं तर आनंद त्याच्या डिरेक्टरला भेटायला गेलेला असतो। तर आता इकडे घरामध्ये सर्वजण बसलेली असतात आणि रमाने चहा केलेला असतो आणि तो चहा अक्षयला खूपच आवडतो। मात्र शशिकांत सीमावर ओरडतो आणि किती साखर घातली आहे असं म्हणतो। त्यावर अक्षय शशिकांतला म्हणतो की किमान साखरेतनं तरी गोडवा तोंडामध्ये येऊ दे, यासाठी तिने जास्त साखर घातली असावी। तितक्यातच तिथे आता जान्हवी येते आणि जान्हवीने येताना ड्रॉइंग आणलेलं असतं आणि ती म्हणत असते, मला तुम्हाला सगळ्यांना सत्य सांगायचं आहे। आणि त्याच वेळेला सगळे अवाक होऊन जान्हवीकडे पाहत असतात। त्यांना समजत नसतं नक्की जान्हवीला आता बोलायचं तरी काय आहे। जान्हवी मात्र आता सगळ्यांसमोर म्हणत असते, आता जे काही आहे ते तुम्हाला मी आता दाखवणारच आहे। आनंद जान्हवीला म्हणत असतो, जान्हवी तुझं हे काय चाललेलं आहे, परंतु जान्हवी कोणाचंही ऐकत नसते। कारण तिला असं वाटत असतं आनंदचं बाहेर काहीतरी अफेअरच आहे, म्हणून तिने त्याचा फोटो बनवून मोठा आणलेला असतो आणि तिला आता तो सगळ्यांनाच दाखवायचा असतो। जान्हवी हे नक्की काय आहे? त्यावेळेला जान्हवी म्हणते की माझं लाईफ स्पॉइल झालं आणि तेच दाखवायला मी तुम्हाला सगळ्यांना इथे एकत्रित बोलवलेलं आहे। आणि नंतर जान्हवीने तो फोटो बनवून आणलेला असतो ज्यामध्ये आनंदने त्या मुलीला मिठी मारलेली असते। तर तिने तो फोटो सगळ्यांना दाखवल्यानंतर सगळेजणच खूप टेन्शनमध्ये येतात। सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि आता इथे सीमा तिला समजत नसतं की इथे चाललं तरी आहे काय। जान्हवी आता इथे सगळे आरोप करू लागते आणि म्हणते, बघितलं का नाही, हा मला किती फसवतोय तो। शशिकांत आता खूपच खुश होतो कारण त्याला कळतं आनंद तर माझ्याच पावलावर पाऊल ठेवत आहे, त्यामुळे त्याला खूप आनंद झालेला असतो। आता इथे सीमा ही आनंदला ओरडत असते आणि म्हणत असते, आनंद तू जे करतोय ना ते खूप चुकीचं आहे। त्यावेळेला आनंद सीमाला म्हणतो, आई मला असं वाटत नाही की मी जे काही करतोय ते चुकीचं आहे ते। आता इथे पार्वती आजी जी असते ती सीमाकडे जाते आणि तिला जोरदार कानाखाली वाजवते। त्याबरोबर सीमा पाहतच राहते। पार्वती आजी ही सीमावर सर्व आरोप करत असते आणि म्हणते, तुझा मुलगा ह्या वाटेला गेला आहे ते फक्त तूच कारणीभूत आहेस, तुझे संस्कार कमी पडलेले आहेत। आता इथे मात्र पार्वती आजीने सीमाच्या बाबतीत जे केलेलं असतं त्याचा अक्षयला खूप राग येतो आणि अक्षय म्हणतो, आजी तुझा कोणताच अधिकार नाही माझ्या आईला अशा पद्धतीने मारायचा। खरं तर यामध्ये आनंद दादाची चूक आहे, तू त्याला बोल, माझी आई सहन करून घेते म्हणून तुम्ही तिला काहीही बोलाल का, या भाषेत आता अक्षय पार्वती आजीला बोलत असतो। तर त्यावर पार्वती आजी अक्षयला म्हणत असतात की तुझी हिंमत तरी कशी झाली माझ्या पुढे बोलायची। त्यावर अक्षय म्हणतो की जे मी बरोबर आहे ना तेच बोलतोय। त्यावर रमा आनंदला सांगत असते की तुम्ही जे खरं आहे ते सर्व सांगून टाका। त्यावर आनंद रमाला सांगत असतो, नको नको। त्यावर जान्हवीला डाऊट येतो। जान्हवी आनंदला म्हणते की जे तुझ्या काही आयुष्यात चाललं आहे ते हिला सुद्धा माहित आहे का। इथे रमा आनंदला म्हणते की हे बघा दादा, जे काही आहे ते खरं खरं सांगून टाका, उगाच वाढायला नको विषय। आता आनंद बोलत असतो, या घरात कोणालाच काहीच पडलेली नाही म्हणून प्रत्येक गोष्ट ही लपवावी लागते, या भाषेत आनंद सगळ्यांना सांगत असतो। म्हणूनच सगळ्यांना डाऊट वाटत असतो की नेमकं आनंदचं चाललंय तरी काय। पण आता इथे रमा आनंदला सांगत असते, आनंद दादा इथे खरी वेळ आलेली आहे की तुम्ही खरं सांगून आईंना यातून मोकळं करण्याची। आईंवर खूप घाणेरडे आरोप केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही आता प्रत्युत्तर हे द्यावंच लागेल। मी सांगण्यापेक्षा तुम्ही या सगळ्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जा आणि सगळ्यांना सांगा, म्हणजे सगळ्यांना समजून जाईल की तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते। नाहीतर सगळेजण तुमच्यावर असेच आरोप करत राहणार। इथे फक्त रमाला माहीत असतं, त्यामुळे सगळेजण अवाक होतात आणि नेमकं रमाला माहीत तरी काय आहे असा प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो। जान्हवीला असं वाटत असतं की रमाची साथ आनंदला आहे, म्हणूनच आनंद हे सर्व लपून छपून करतोय। आता इथे रमाने सांगितल्याबरोबर सीमाला आनंद होतो, कारण रमाने त्याच वेळेला सीमाची बाजू घेतलेली असते।
आता रमा बोलते, चला दादा आपण जाऊयात. त्यावेळेला आनंद सगळ्यांना घेऊन जिथे त्याचे पेंटिंग्स असतात तिथे सगळ्यांना घेऊन जातो आणि आता सगळेजण ते पेंटिंग्स बघत असतात. त्यांना माहीतच नसतं हे सगळं आनंदनी केलेलं आहे. त्यानंतर इथे आनंदला विचारलं जातं हे पेंटिंग्स कोणी केले आहेत. इथे आनंद काय रमा सांगू लागते, हे सर्व पेंटिंग्स आनंद दादांनी केलेले आहेत. आणि आता हे सर्व जेव्हा सगळ्यांना समजतं तेव्हा सगळेजण आनंदचं कौतुक करतात. आणि आता जान्हवी सुद्धा अवाक होते आणि ती एकटक पाहतच राहते, कारण एकतर तिने संशय घेतलेला असतो आणि तो खोटा ठरलेला असतो. तर आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, अक्षय रमाला म्हणत असतो, चल आपण छान शेकोटी करूयात. चल समोर आता आपण शेकोटी पेटवूया. आपण त्या आजी आजोबांच्या गावाला गेलो होतो तेव्हा बघितलं ना, किती मस्त लाईफ जगत होते ते. आणि त्याच वेळेला सीमा देखील तिथे येते आणि हे सर्व ऐकून तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी येतं, कारण अक्षय आणि रमा हे दोघे एकमेकांना समजून घेत असतात. त्यानंतर आपलं कुटुंब एकत्र आहे हे म्हटल्यावर इकडे पार्वती आजी रमाचं तिचा अपमान करते आणि रमाला धक्का बसतो. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.